आज किती मावशी जाणार आहे, पण किती मावशीला ताजा करायचं, हसत करायचं, रडायचं नाही. हा हा मिस्टर प्रधान, आपलं काल रात्री बोलणं झालंय. तुम्ही परत कशासाठी फोन केलाय? अश्विनी, गैरसमज करून घेऊ नकोस. मी फक्त बाळाची चौकशी करण्याकरता फोन केला. मला माहिती आहे तू एक मानी मुलगी आहेस. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तू स्वतःहून सांगणार नाहीस. पण माझ्या बाळाची खुशाली विचारण्याचा हक्क तरी माझ्याकडनं हिरावून घेऊ नकोस ग. अश्विनी, मला कळतीये तुमची काळजी, पण मी खरंच खूप सुखात आहे. समीरचं सगळं व्यवस्थित मार्गी लागलंय. त्याला नोकरी लागली आहे, तो खुश आहे. बाळावरही खूप जीव आहे त्याचा. आमचा एक सुखी संसार चालू झालाय. मी गेले 6-7 महिने स्वतःला खूप त्रास करून घेतला. आता मला सुखात राहू दे. अश्विनी, तू खुश आहेस हे ऐकून मला खूप बरं वाटलं. इनफॅक्ट कालच मी समीरला पाहिलं एका रेस्टॉरंटमध्ये. तो सुद्धा खूप खुश दिसत होता. हो, काल त्याच्या ऑफिसची पार्टी होती. पार्टी? पण त्या रेस्टॉरंटमध्ये तर समीर आणि एक मुलगी दोघेच होते ग. असेल. मला थोडं आश्चर्य वाटलं हे बघून. मिस्टर प्रधान, समीर काय करतो, कुठे जातो, त्याची सगळी माहिती मला असते. तुम्ही मला सांगायची गरज नाही. Sulekha, may I come in? Check the formalities, Sameer. ये. बस. हे बघ, तू म्हणाला होतास ना त्याप्रमाणे विद्याधरच्या सूचना खरंच खूप चांगल्या आहेत. आपण आपल्या प्लॅन मध्ये त्या नक्की इन्कॉर्पोरेट करूया. शिवाय मला असंही वाटतंय की काय झालं? असं काय पाहतोयस? एनिथिंग रॉंग? नो, नॉट ॲट ऑल. अगं, तुझा उत्साह इतका ओसंडून वाहतोय ना, त्यामुळे गंमत वाटली मला. माझ्या बॅटरीज रिचार्ज झाल्यात. थँक्यू व्हेरी मच समीर. कालचा दिवस माझा खरंच खूप छान गेला. आय हॅड अ वंडरफुल अँड मच नीडेड ब्रेक. थँक्यू सो मच. तुला माहितीये, मी कितीतरी दिवसांनी अशी शांतपणे रिलॅक्स्ड मूड मध्ये बाहेर जेवायला गेले. खरंच खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं? वेल, तुला माहित नसेल, बट युअर आईज स्पीक अ लॉट. एनिवे, डिसिजन मेड. आपण अखंड काम करत असतो, खूप मेहनत करत असतो. मी असं ठरवलंय की निदान महिन्यातून एकदा तरी असा डिनर ब्रेक घ्यायचा. व्हॉट्स से? मिस्टर प्रधान, असं का करताय? माझं आणि समीरचं नातं किती पक्का आहे हे माहिती नाहीये का त्यांना? इतक्या सगळ्या गोष्टी ओलांडून आम्ही एक झालोय. आमचा एकमेकांवर विश्वास आहे हे अगदी स्पष्ट आहे. मग त्यांनी मला समीरचा संशय वाटावा असा का फोन केला? किटी म्हणते ते खरं असेल का? त्यांच्या आयुष्यातलं सुखच हरवून गेलंय.
माझ्याशी 4 शब्द बोलून ते हॉलमध्ये विसरला होताच. आणि ही लिस्ट आहे. लिस्ट कसली? प्रेग्नन्सी बद्दल माहिती असलेली सगळी पुस्तकं जेवढी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याची लिस्ट आहे. आयुर्वेदिक म्हणू नकोस, नेचरोपॅथीची म्हणू नकोस, सगळी लिहून काढली आहेत मी. अगं काय हे मिता, मला असं वाटतं की समजा तू ही सगळी पुस्तकं वाचून काढलीस ना, तर तू प्रेग्नंट बायकांना गायडन्स देणारा कोर्स सुरू करू शकतेस. हे पण मी बाळाला सांगणार आहे की तुला माहित नाही तुझ्या आईने तुझ्याकरता काय काय केलंय. चल निघू. बाय. टेक केअर. बाय. बाय. किटी, तू आशुला आणि बाळाला भेटायला आलीस ना, माझी तोंडाला कुलूप लावल्या की गप्पा का बसलीस? बोल. ओ माय गॉड. आशु, काळजी घ्या स्वतःची. तू पण तिकडे नीट राहा. आशु, रडू नकोस ना यार, प्लीज. पण मी एकटीच आहे की नाही तुला रडवणारी. रोहिण्या, बघितलंस ना, लग्न झाल्यानंतर ह्युमर कसा सुधारलाय तो. सांभाळून राहा तिकडे. उगाच चिडचिड करू नकोस. आशु, पहिल्यांदाच हे सगळं होतं ग. कोणापासून तरी खूप लांब जाण्याचं दुःख. गेले 7-8 महिने आपण लढतच होतो ना दोघे मिळून. आता तिकडे जाऊन छान आराम कर. आणि याला रोज फोन करा एकतरी. नाही केलास तर माझ्याशी गाठ आहे तुझी, लक्षात ठेव. बघितलंस ना, पार्टी बदलली आहे बहुतेक. नाही, माझी पार्टी एकच आहे आपल्या चौघांची, आणि ती अशीच राहू दे. ओके. माऊ, आठवण काढणार ना माझी? मावशीची आठवण काढणार ना? नक्की. हो म्हणाला बघ. आशु, टाटा करा. टाटा करा. टाटा माऊ. टाटा. आशु, काळजी घ्या. ये ना मावशी लवकर बाबू. हाय. आता नवीन काय? बऱ्याच दिवसानंतर तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिलं. बरं वाटलं. बस, काही बोलू नकोस. मी तुला आणि मिहिरला बाय करायला चाललोय. म्हणजे? ठोका चुकला ना क्षणभर. पण मीरा, तू मला कितीही दूर केलंस तरी तुझ्या मनाला हे नेहमीच माहिती आहे. विथ ऑल सेड अँड डन मी आहे.
माझं तुझ्यावर प्रेम आहे. कायमच्या वियोगाची कल्पना तुलाही सहन होत नाही. तू कितीही आणि काहीही म्हणालीस. नाही, हे सांगायला नव्हतो आलो मी. हे जाणवलं मला तुझ्याशी बोलताना, आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही. सो बाय म्हणायला आलोय मी काही दिवसांसाठी, मे बी 1.5-2 महिने. मी शूटिंगसाठी आउट ऑफ इंडिया झालोय. ऑस्ट्रेलिया किंवा मलेशिया, मॉरिशस वगैरे. आय डोंट नो. बाय. मनाने असलो तरी प्रत्यक्षात येऊन नाही त्रास देणार तुम्हाला मी. म्हणूनच निरोप घ्यायला आलोय. मिहीर क्लासला गेलाय. विश मी गुड लक. खूप महत्वाची फिल्म आहे माझ्याकरता ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आता आल्यानंतर भेटूयाच. तोपर्यंत तुला विचार करायला बराच वेळ मिळेल कदाचित. कितीही वेळ मिळाला तरी माझा निर्णय मी. बस पुरे. पुढचं ऐकायचं नाहीये मला. बाय. टेक केअर. आत्या, हा घ्या प्रसाद. अगं बाई, कसला प्रसाद हा? प्रसाद आणि तू, आणि मला सांगितलं नाहीस ते? आज तुमची नमिता झाली, प्रश्नांची सरबत्ती सुरू. तसं नाही ग नमिता, इरावतीच्या राज्यात तू देवबीव करतेस ना, म्हणून म्हटलं. हो का? हे घर तुमचंच आहे. मा सुद्धा नेहमी म्हणतात माझ्या आधी हे घर आत्यांचं आहे म्हणून. नाही, ते खरं आहे ग. म्हणूनच तर मी इथं आले ना तुझ्या बाळासाठी. पण मला सांग, हा प्रसाद कसला? आत्या, तुम्ही मला एक स्तोत्र वाचायला सांगितलं होतं. इतके दिवस काही मी तुमचं ऐकलं नाही, पण आजपासूनच ते वाचायला सुरुवात केली आणि त्याचा खूप छान गुण आलाय. शुभंकर माझ्याशी खूप छान बोलला, अगदी पूर्वीसारखा. मला खूप बरं वाटलंय. आता मी रोज वाचणार आहे आणि त्याचाच हा प्रसाद. हो ना आत्या, मला माहिती आहे शुभंकरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो मनाने खूप चांगला आहे, माझी काळजी घेतो. प्रत्येक वेळेला मला काय हवं काय नको ते इतकी वर्ष त्यांनी खूप मनापासून पाहिलंय. पण कधी कधी मात्र खूप वेगळा वागतो. नमिता, अगं दोष कुणामध्ये नसतात. आपण फक्त गुण बघायचे. लक्षात ठेव. मला आणखी प्रसाद दे बरं. हा सगळाच तुमच्यासाठी. चला, आजचा कोटा कंप्लीट. शुभंकर, शुभंकर, अरे कसला विचार करतोयस इतका? अमोघ, जरा एक घोळ झालाय त्याबद्दल विचार करत होतो. कसला घोळ झालाय? अरे काल मी अश्विनीला फोन केला होता. का? बाळाबद्दल चौकशी करायला? हां, म्हणजे बाळाची चौकशी हेही एक कारण होतच. एक कारण म्हणजे दुसरं एक कारण आहे का? अरे म्हणजे बोलण्याच्या ओघात मी तिला आपण सुलेखा आणि समीरला रेस्टॉरंटमध्ये पाहिल्याचं सांगितलं. तुला हे सांगायची काही गरज होती का? ऑफकोर्स होती अमोघ, नक्कीच होती गरज. अरे
जेव्हा मी सुलेखा आणि समीरला रेस्टॉरंटमध्ये पाहिलं तेव्हा मला काही ऑड नाही वाटलं. पण जेव्हा तू मला सुलेखाच्या भूतकाळाविषयी सांगितलंस तेव्हा मला खरंच अश्विनीची काळजी वाटली. म्हणजे समजा जर कळत नकळत समीर सुलेखाकडे ओढला गेला तर अश्विनीचं काय होईल मग? तुला माहितीये त्या बिचारीनं आतापर्यंत खूप सोसलंय आणि त्या सगळ्याला मी कारणीभूत होतो. अरे आत्ता कुठे तिचं आयुष्य सुरळीत होत आहे. पुन्हा अशा एखाद्या गोष्टीमुळे तिला त्रास झाला अमुक तर त्याचा त्रास माझ्या बाळालाही होईल आणि पुन्हा एकदा या सगळ्याकरता मीच जबाबदार असेन. कारण सुलेखाकडे समीरला नोकरी मीच लावून दिली आहे. तू काही म्हण शुभंकर, पण अश्विनीच्या संपर्कात राहण्यासाठी तू नवीन नवीन कारणं शोधून काढतोस. मीता, काय करतेस तू? ही सगळी खेळणी का गोळा केलीस? मीना आपली नर्सरी पुन्हा एकदा सजवते. प्रत्येक गोष्ट नवीन, पहिली तू आणि मी मिळून सजवलेली. पहिला स्पर्श सुद्धा आपल्या बाळांच्याच हाताचा हो ना शुभंकर? मला ना सगळं जुनं आता पुसून टाकायचंय. मग इथे या खोलीत आपण बाळाच्या स्वागतासाठी जे काही बोललोय त्या सगळ्या स्वप्नांच्या सुंदर लहरी इथेच तरंगत राहतील. आणि मग एक दिवस आपलं बाळ येईल.
आणि ते बाळ आल्यानंतर तेव्हा ते इथे रमेल. इथल्या प्रत्येक खेळण्याशी ते भरपूर खेळेल. हो ना शुभंकर? सारेच देत आलो.